बस बस उठलेत तेवढ्या बस, कारण जागा कमी आहे. बोलवतो तुम्हाला, काळजी करू नका. तुम्ही सगळे खेळण्याशिवाय मी जात नाही. बस या या वहिनी या. बस 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 बस. रस्सीला पाय टच करा, रस्सीला पाय टच करा. हा वहिनी, कुणाचं चप्पल आहे? असू द्या, घाला पायात. हा उडी मारायला लागली. तुम्हाला कुणी म्हणलं उडी मारायची बाया? कुणी सांगितलं? हा तयात कार्यक्रम असतो. कोण म्हणलं बाया बोंबला? अरे म्हणून म्हटले हो. तुम्ही युट्यूबला बघता काय? आमच्या गावी पण झाला कार्यक्रम. झाला वे. हुशार वहिनी आहेत, वाजवा टाळ्या त्यांच्यासाठी. ते पोडियम खाली निघते का बघा ना, खाली ठेवून द्या. या वहिनींचं नाव विचारूया. वहिनी तुमचं नाव? मी सौ प्रफुल्लता मंगेश बिडकर. वहिनींचं नाव चांगलं आहे. वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. वहिनी तुमचं नाव चांगलं आहे म्हणून टाळ्या नाही, तुम्हाला उखाणा घ्यायचा आहे. घेताय ना भैया? लाजण्याच्या हा घ्या वहिनी. मी माईक पकडतो, त्यांनी करंट सोडले, उगाच चक्कर येऊन पडतात. हा उखाणा मी स्वतः तयार केलेला घेते. हो चालेल, तुम्ही तयार केलेला घेतला तरी चालेल. आंब्याचा डहाळा त्यात लग्नाचा सोहळा, कडुलिंबाचा पाला गुढीपाडव्याने गोड केला, बेलाचं पान त्याला शिवाचं ध्यान, विष्णुपतीला मात्र तुळशीपत्र, केळीचं पान त्याला जेवणाचा मान, विड्याचं पान त्याची दरबारी शान. आणि बरं का भाऊजी, मंगेशरावांचं नाव घ्यायला आज आपल्याला दिलाय संताजी सरांनी उखाणा घेण्याचा मान. उखाणा घेण्याचा मान. धन्यवाद. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाबांचं काम खरंच मोठं आहे. आमच्या पुण्यापर्यंत, तुमच्या कोल्हापूरमध्ये तर आहेच आहे त्यांचं नाव, परंतु त्यांचे बॅनर आणि त्यांच्या कामाच्या पावत्या या पुण्यापर्यंत पोहोचतात. एकदा बाबा घोरपडे यांच्यासाठी सगळ्यांच्या हात वरती करून जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. वहिनी तुम्हालाही मानलं पाहिजे, बरोबर त्यांना उखाण्यात तुम्ही म्हणल्या तसं तुम्हीच बनवलेला उखाणा याच्यावरती शिक्कामोर्तब झाला. जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. हा माझे नाव गीतांजली गणेश शिंदे. माझे नाव रमेश परळीकर. आजच्या ठळक बातम्या संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. वहिनी कुठल्या टीव्ही वरती अँकरिंग करता का तुम्ही? पुढे या. दूरदर्शनवर नाही का, दूरदर्शनवर बातम्या लागतात ना, तसं वहिनीचा टोन होता. हा बर उखाणा. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून, गणेशरावांचे नाव घेते तुमचा मान राखून. बर जोरात टाळ्या वाजवा. इथून पुढे गणपतीचा फोटो, कुठलाही फोटो, दत्तांची मूर्ती, महादेवाची पिंड, बेलाचं पान, माझा मान अजिबात राखायचा नाही. चांगले नवीन नवीन उखाणे घ्यायचे. एका वहिनीनं उखाणा घेतला आणि त्यांच्या मिस्टरांनी पुन्हा उखाणा घेतला. महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. मला काय आठवलं ना वहिनी, मनात ठेवत नाही मी, सांगून टाकतो. काय झालं, एका कार्यक्रम चालू होता, एका वहिनीने उखाणा घेतला. त्या वहिनी म्हणल्या, पिवळं पिवळं हरीण त्याचं इवलं इवलं पाय, पिवळं पिवळं हरीण त्याचं इवलं इवलं पाय. आमचे संतोषराव दिसत नाहीत, कुठं पिऊन पडले का काय? ते पिऊन टाईट आणि कपडे वाईट असे जाता पुरुष मंडळी थांबले तसे होते. मला आवाज मारला, हो रमेश परळीकर. मी जवळ गेलो की मला वास आला. म्हणले उखाण्यातला संतोष मीच आहे. म्हणलं काय मग? म्हणले माझ्या बायकोला उत्तर द्यायचंय उखाण्यातून. त्यांनी काय उखाणा घेतला, महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला बघा. महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा, ही आहे म्हैस आणि मीच हिचा रेडा. हा वहिनी तुमचं नाव? मी कोमल शिंदे, पोहाळेमधून आले. बर आणि उखाणा? याला हात लावू नका, मी पकडतो. करंट रे, बाकी काय नाही. हा शिवरायांना जन्म देणाऱ्या जिजाऊ माता, शिवरायांना जन्म देणारा जिजाऊ माता, त्याच त्यांच्या पहिल्या गुरु, त्याच त्यांच्या पहिल्या गुरु उत्तमरावांचं नाव घेते उमेश सर. आता होम मिनिस्टर रमेश, माझं नाव विचारलं मला नव्हतं माहिती. हा उत्तमरावांचं नाव घेते रमेश भाऊजी. आता करूया होम मिनिस्टरला सुरू. झालं की बाय 15 मिनिटं झाली, तुम्हाला कळालं नाही. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी. माझं नाव माधुरी अभिजित माने. भैया डिंग डॉंग डिंग. माधुरी वहिनी आल्या, जरा जोरात टाळ्या वाजवा. हा वहिनी. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, अभिजितरावांचं नाव घेते, अभिजितरावांचे नाव घेते शिवरायांची भक्त. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. वहिनी रस्सीला पाय टच करा, पाठीमागे जाऊ नका. हा तुमचं नाव? अश्विनी तानाजी लांडगे. अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विना मी राणी ग.
अशी जिंदगीच आणि बानी ग ये ना प्रिय. वहिनी, आमचे भाऊ तुमच्यासाठी असं कधी गाणं म्हणतात का? म्हणतात का भैया? इथे या, इथे या. कधी म्हणतात? तुमच्या नंतर घ्या बया, आधी इथे या. तुमचं नाव एवढं चांगलं आहे अश्विनी. हो वहिनी, कधी 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 म्हणतात गाणं? कामावरून आल्यावर. या इकडे पुढे या. तुम्ही काय करता? आणि मिस्टर? या मग तर लय जमत असेल. हा असू द्या बाय, पण म्हणतात ना, जरी नसले म्हणत ना, आमचं रमेश परळीकर नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती असा बी व्हिडिओ येणार आहे. तरी हा व्हिडिओ त्यांना दाखवा, मग तुम्ही रुसल्या तरी फुगल्या तरी काय झालं तरी गाणं दररोजच तुम्हाला. हा घ्या हो गाणं आता. उमराच्या झाडाखाली नागिन करते विसावा, तानाजीचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा. या बहिणी इकडे पुढे या. आशीर्वाद आहे. तुमचं लव्ह मॅरेज आहे? मग अरेंज मॅरेज. नाही, डायरेक्ट तानाजी म्हणल्या ना, म्हणून म्हणलं. बाकी काय नाही. असू द्या, आता शिवजयंती आहे. तानाजींचं पण मोठं काम आहे. त्यांनी तिकडं गड जिंकला होता, यांनी इकडं गड जिंकला. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. अश्विनी युवराज मेत. बया बया, डबल अश्विनी वहिनी. हा. शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, युवराजराव आले जीवनात नाही आनंदाला तोटा. बया बया, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी पुढं सारखा रशीला पाय टच करा. हा पूनम संदीप पाटील. हा आणि हो खाना. कपाळी लाल कुंकू मोठं, हातात हिरव्या बांगड्या, अंगावर जरीची साडी, त्यावर मोराची जोडी, संदीपरावांचं नाव घेते, आली आहे आज कार्यक्रमाला गोडी. बया बया, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी. माझं नाव ज्योती हिम्मत चव्हाण. हा आणि हो खाना. पुण्याच्या तुळशीबागेत आहे श्रीरामांचं मंदिर, श्रीरामांच्या मंदिराच्या बाजूला सीतेची मूर्ती. हो ते सोबतच असते, तुम्ही जसे आहेत ना तसे. हा तुम्ही राम आहेत ना आज. सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा, सोन्याच्या घड्याला केशराचे पाणी, हिम्मतरावांचं नाव घेते ज्योती त्यांची राणी. क्या बात आहे, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा पूजा अर्जुन जठार. हा आणि हो खाना. आत घर मत घर मत घरात खुट्टी, आत घर मत घरात खुट्टी, खुट्टीला होतं घड्याळ, घड्याळात वाजला एक, अर्जुनरावांचं नाव घेते विठ्ठलरावांची लेख. क्या बात आहे, वाजवा टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी. सौ नीलम सुरेश बनछोडे. हा आणि हो खाना. तिळगुळ्या गोड बोला, सुरेशरावांचे नाव मला सौभाग्य लागले मला. वा वा वा, क्या बात आहे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे वहिनींसाठी. हा वहिनी. सौ नीलम जितेंद्र मुरावणे. हा आणि हो खाना. भगव्या झेंड्यावर शिवरायांचे नाव, शिवरायांचा गड पन्हाळा, पन्हाळ्यावर दिसतो रंकाळा, रंकाळ्यात उमलले कमळाचे फूल, कमळाचे फूल वाहतो अंबाबाईच्या चरणी, जितेंद्र रावांचं नाव घेते खास होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या वेळी. वाजवा टाळ्या वहिनी. सुरेखा सचिन दळवी. हसत खेळत बांधला वाडा, वाड्याला कुलूप कुलपाला किल्ली, सहज गेले पाटलांच्या घरी, पाटील म्हणाले नाव घ्या मुली, नाव कोणाचं घेऊ, हळदी कुकवाचं, हळदी कुकवाने भरलं ताट, सचिन दळवी यांच्या नावाला समय लावा 360. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. वहिनी बारीक आहेत पण आवाज मोठा आहे. टाळ्या जरा जोरात वाजवा वहिनींसाठी. हा वहिनी. सौ सोनाली विश्वास पाटील. घेता का पुढच्या वेळेस होम मिनिस्टर? बया सगळ्या गेम आधीच सांगतात. हा. फॅशनची साडी, पदर आहे साधा, विश्वासराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. आमचे विश्वास भाऊ जरा सावळे आहेत का? नाही गोरेत. नाही कृष्ण म्हणल्या म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. वाजवा टाळ्या. हा वहिनी. अमृता सचिन टिटवे. हा आणि उखाना. सोन्याचे ताट, चांदीची वाटी, सचिनरावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी. अश्विनी महादेव पाटील. हा आणि उखाना. घ्या बया घ्या, लाजू नका. हा संध्यापासून वडंग्यापर्यंत पेरला लसूण, माधवरावांचं नाव घेतो संगीताताई तुमच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. कुणाचं काय तर वहिनीचा फाटक्या हात पाय उगत आई तुमचं नाव टाकायचं म्हणून टाकलं बघा, बाकी काय नाही. त्यांनी कसं कडच्या वहिनीने बाबांचं नाव कसं बरोबर बसवलं तसं यांना जमलं नाही. पुढच्या वेळेस प्रॅक्टिस करून या. टाळ्या वाजवा वहिनीसाठी पण प्रयत्न केला. हा वहिनी या पुढे. हा. पहाटेच्या वेळी उमलल्या तुळशी, नारायणरावांचे नाव घेते सुवासिनीचं लेणं, हळदी कुंकू आणि शिवराजा छत्रपती यांच्या महोत्सवा दिवशी. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी.
सौ गौरी उत्तम पाटील. हा आणि उखाणा. हळदी कुंकवाच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, उत्तमरावांचे नाव घेते, शामराव पाटलांची सून. क्या बात आहे, जोरात टाळ्या वहिनीसाठी. टेन्शन घेऊ नका, तुमचा उखाणा गेला असेल तर मी आहे, शिकवतो मी. हा वहिनी या इकडे. अर्ध्या वहिनी हात चोळायला लागल्या बाया, पुढे कसं व्हायचं बरं. हा रस्सीला पाय टच करा, फक्त रस्सीला पाय टच करा. हा रुपाली विजय गौंडाण. हा आणि उखाणा. बाकी बाया डिस्टर्ब होत आहे त्यांना. हा येत नाही का. छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महाराष्ट्राचा कणा. विजयरावांचं नाव घेते, जय जिजाऊ जय शिवराय म्हणा. जय जिजाऊ जय शिवराय. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. वहिनी तुम्ही होत्या का करवली. मला ऐकू येणे असं तरी सांगा, माझ्याच कानात सांगा त्यांना उखाणा काय म्हणायचं आहे, काय बोंबलायचं आता. कुणी कुणाची करवली होऊ नका. हा वहिनी पकडतो बाया मी माईक. हा ज्योती चंद्रकांत नरके. हा आणि उखाणा. प्रथम पूजावा गणपती, धन्य ती भारतीय संस्कृती, धन्य हा भारत देश, धन्य ही करवीर नगरी, करवीर नगरीची गाते गाता, पन्हाळगडाच्या पायथ्यावर झुकतो माता, ज्योतिबाच्या डोंगरावर सदा गुलाल खोबऱ्यांचा मारा, दसरा चौकातील शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा, ती बिंदू चौकात असतो पोलिसांचा पहारा, ते बिंदू चौकात असतो पोलिसांचा पहारा, तुळजाभवानीवर हळदी कुंकवाचा मारा, बिंदू चौकात असतो पोलिसांचा मारा, तुळजाभवानीवर हळदी कुंकवाचा मारा, माधबा रोडला सदा तरुण मुला मुलींचा घेरा, तिथून महालक्ष्मीला आले, महालक्ष्मीने मला सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिला, साकोली कॉर्नरचा चढ लागेल जरा, साकोली कॉर्नरचा चढ लागेल जरा, पण रंकाळ्यात वाहतोय मंजूळ वारा, पावभाजी पाणीपुरी बटाटे वडे यांच्यावर ताव मारा, पावभाजी बटाटे वडे पाणीपुरी यांच्यावर ताव मारा, शालिनी पॅलेसच्या दारात गवताचा पहारा, शालिनी पॅलेसच्या दारात गवताचा पहारा, शालिनी पॅलेस मध्ये आहेत घड्याळात वाजले 12, घरी लवकर चला नाहीतर सासूबाईंच्या नाकावर झोमतील मिरच्या, म्हणून उशीर न केलेलाच बरा, आता मी घेते माझ्या धन्याचं नाव, आता मी घेते मी गण्याचं नाव, तुम्ही वाट बघत थांबलाय ना थोडा, तुम्ही जरा दम धरा, रूप आहे सावळं जसं विष्णू, रूप आहे सावळं जसं विष्णू, मला तर बोलतात जसे जणू घालतात फुलांच्या माळा, बोलतात जसे जणू घालतात फुलांच्या माळा, म्हणून आरामाने टेन्शन घेऊ नका. वाटलं तर तुम्ही म्हणलं तर तासभर इथंच थांबतो. घ्या तुम्ही सगळ्या कोल्हापूरमध्ये फिरून आणा, मलाही बरं वाटायला कुठं काय मला कळायला याच्यातून. हा बोलतात जसे जणू घालतात फुलांच्या माळा, म्हणून मी अमरावती तुमच्या मिस्टरांचं नाव काय. बर अमरावांचे नाव घेते, 5 मिनिटं दम धरा. वाजवा टाळ्या. तुमचं काय हो बाया माग चू 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 चू, त्या वहिनीचं कॉन्सन्ट्रेशन बिघडत होतं. तिकडे काय बघता, इकडे बघा वहिनी, थांबा की बाया. हा वहिनी तुमचं नाव. सौविद्या विजय जाधव. हा आणि उखाणा. तांदळी ताटात खडसाकडचे खडे, विजयरावांचे नाव घेते हादुकाच्या वेळी. कुणाचं काय ते वहिनीचा फाटक्यात काय. वाजवा टाळ्या, वाजवा वहिनीसाठी. यांनी चांदीचं ताट आणलं म्हणून खडीसाखरेचे तुकडे आणले म्हणून मी तुम्हाला सांगतो. एका वहिनीने उखाणा घेतला, त्यांचं भांडण झालं असेल घरी काहीतरी, नवरा असा पुढे आलेला होता त्यांचा, त्यांनी उखाणा काय घेतला बघा. चांदीच्या ताटात खडीसाखरेचं तुकडं, चांदीच्या ताटात खडीसाखरेचं तुकडं, मेल्या घास भरवते तिकडं थोबाड कर इकडं. हा तुम्ही ना. हा या वहिनी. माझे नाव सौ स्नेहल राजवर्धन शिंदे. आणि उखाणा. सनई चौघडा वाजे सप्तसुरात, सनई चौघडा वाजे सप्तसुरात, सौ राजवर्धन रावांचं नाव घेते आई पार्वती देवी मंदिराच्या दारात. क्या बात आहे, जोरात टाळ्या बहिणींसाठी. वहिनी. माझं नाव अमृता श्रीकांत जाधव. हा आणि उखाणा. नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासुरी, नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासुरी, श्रीकांतरावाचं नाव घेते सुखी आहे सासरी. वा वा, वाजवा टाळ्या बहिणींसाठी. तुम्ही वहिनी अशा का उभ्या बाया. आमच्याकडे ते पुण्यामध्ये जेवढे पेठ आहेत ना, सदाशिव पेठ, गुरुवार पेठ, नारायण पेठ, तिथं फक्त बॅनर लागलेले असतात की तुम्हाला स्वच्छ सुंदर आणि मोकळ्या हवेत फ्लॅट मिळेल, असे बॅनर लागलेत आमच्यात पुण्यात. कुठेही जा तुम्ही, पण पुण्यामध्ये कुत्र्याला
आडवं शेपूट सुद्धा हलवता येत नाही, तशा ठिकाणी बॅनर असतात की स्वच्छ आणि सुंदर मोकळ्या हवेत तुम्हाला फ्लॅट मिळतील. तसं वहिनी तुमच्या इथं काय प्रॉब्लेम आहे का? आमच्याकडे पुण्यात गाड्या सुद्धा रस्त्यावर अशा लागत नाहीत, अशा वाकड्या लागतात. अशा तशा वहिनी वाकड्या उभ्या राहिल्यात. हा जागा नाही कुठं जागा नाही बाया, तुम्हाला 2 फूट जागा लागती आणि जागा नाही. त्या वहिनीने म्हणलं तर ठीक आहे हो. हा या इकडे वहिनी, तुमचं नाव? ऋतुजा सोहन पाटील. हा आणि उखाणा? इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. कुठं आहे? हा हा हाय हाय. सोहनरावांचे नाव घेते पाटलांची सून. क्या बात आहे, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा वहिनी तुमचं नाव? सौ अर्पिता सतीश शिरुडकर. हा आणि उखाणा? राधेला म्हणतो कृष्ण आता तरी हास, राधेला म्हणतो कृष्ण आता तरी हास, सतीश रावांचं नाव घेते छत्रपती महोत्सवच्या दिवशी खास. क्या बात आहे, टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. हा वहिनी? दीपाली सागर रंधवे. हा आणि उखाणा? सहज आले दारात, नजर गेली आकाशात, सागर रावांचा फोटो भारताच्या नकाशात. बया इकडे या वहिनी. तुमचे सागरराव काय आर्मीत आहेत का काय? वहिनी इथे या. आर्मीत आहेत का? नाही. मग तमा पुढे तरी या की बया. काय करतात? चांदी काम. चांदी काम. चांदी? सोनं चांदी मधली चांदी ना बया, मोठं काम करतात की. मग वाजवा टाळ्या. हा वहिनी सरळ उभ्या राहा वहिनी. ते शूटिंग काढते तो बाया, आमच्या युट्यूबला येत आहे. मग असं वाकड्या वाकड्या बरं दिसत नाही, दिसलं पाहिजे तुम्ही पूर्ण. हा सौ नीलम विजय पाटील. हा आणि उखाणा? चांदीची वाटी साखरेने घासली, दुधाने धुतली, विजयरावांचे नाव घेताना राधाकृष्ण हसली. असू दे बाया, वाजवा टाळ्या. हा वहिनी? सौ सारिका सतीश चौगले. हा आणि उखाणा? शिवरायांनी राज्यकले शक्तीपेक्षा युक्तीने सतीश रावांचं नाव घेते मंगळसूत्र बांधते प्रेमापेक्षा भक्तीने. वाजवा वहिनी टाळ्या वाजवा सगळे. वहिनी तुम्ही काय पूजापाठ वगैरे करता का? काय नाव बाया तुमचं? सारिका. आणि नाव? चौगले. असू द्या, मला वाटलं पूजापाठ करतात का की जे मंत्र म्हणायला सुरू केले गुरुजी सारखे बंदच नाही वहिनीची. वाजवा टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी? नमस्कार, मनीषा अमोल जाधव. हा आणि उखाणा? 5 पांडव, 6वी द्रौपदी, 7वी सती, अमोलराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी? सौ सोनाली सुनील साळोखे. हा आणि उखाणा? घाबरू नका वहिनी, हा टेन्शन घेऊ नका. आलीच वेल आलीच वेल. हा भगव्या झेंडाची धमक बघ, मराठ्यांची सॉरी काय नाही होत होत, मला कळालं तुमच्याकडे बघूनच तुम्ही घाबरताय जरा. तुमचं काय नाव म्हणल्या? सोनाली सुनील साळ. लग्न कधी चालेल तुमचं? 2022. बया बोला 2022 कधी झालं? 2020. 2020 लॉकडाऊन, त्याचाच परिणाम आहे. वाजवा टाळ्या. हा काय प्रॉब्लेम नाही, होते असं कधी कधी. हा भगव्या झेंडाची धमक बघ, मराठ्यांची आग आहे, सुनील रावांचं नाव घेते, साळोख्यांची शान आहे. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. वहिनी सरळ उभ्या राहा. हा सौ तृप्ती शिवाजी कोळेकर. हा आणि उखाणा? सह्याद्रीच्या छाताडावर नाथ भवानी गाजे, शिवाजीरावांचं नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे. वाजवा टाळ्या वहिनींचं. वहिनी? सौ सुनीता रंगराव पाटील. हा आणि उखाणा? पहाटेच्या वेळी उमलली कळी, रंगराव पाटलांचे नाव घेते आज होम मिनिस्टरच्या वेळी. वहिनी? सौ रीना रवींद्र पेटकर. हा उखाणा? चांदीची कळशी साखरेने घासली, रविरावांचे नाव घेताना राधाकृष्ण हसली. बरं झालं बाया, थांबा सगळेजणी व्यवस्थित थांबा. तुम्ही पाठीमागे जा वहिनी. तुम्ही हा तुम्ही थांबा. तुम्ही एक पाठीमागे जावा पाठीमागे. तुम्ही एक पाठीमागे जावा. हा जवळजवळ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे थोर करवीर जाणता राजा शिवछत्रपती, महाराष्ट्रातील साधू संतांना, रसिक प्रेक्षकांना, उपस्थित माता भगिनींना विनम्र अभिवादन करून सुरुवात करीत आहोत. वैजनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित रमेश परळीकर प्रस्तुत महाराष्ट्रातील सर्व वहिनींचा एकमेव आवडता गेम शो वहिनी पुन्हा एकदा होम मिनिस्टर, अर्थात चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाचा वैभवशाली प्रयोग क्रमांक 3381. जरा जोरदार कलाकारांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आजचा हा शिवजयंती निमित्तचा छत्रपती महोत्सव आहे. त्या महोत्सवामध्ये आजचा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वहिनी गेम काय आहे बघा. तळ्यात म्हणलं रस्सीच्या पुढे उडी मारायची, मळ्यात म्हणलं रस्सीच्या पाठीमागे उडी मारायची.
तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात चुकलं समोरच्या खळ्यात. कळालं सगळ्यांना? आवाज सगळ्यांना ऐकू येतोय? तुम्हाला जागा पुरत नाही, तुम्ही थांबा पाठीमागे या तुम्ही. हा पडताल बया तिकडे उगच कशाला कुटाना. चला रेडी? हा तळ्यात मळ्यात. स्टेज ज्यांनी बांधलाय त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा. कुठं कुठं स्टेज असा असतो काय सांगायचं तुम्हाला. आम्ही हडपसरला पुण्यामध्ये हडपसर म्हणून एक गाव आहे, ठिकाण आहे, तिथं कार्यक्रम घेत होतो. मी असा मध्ये थांबलो होतो, थांबा वहिनी जरा पलीकडं, असा थांबलो होतो. मी तळ्यात म्हणलं वहिनी पुढे आल्या, मी मळ्यात म्हणलं वहिनी मागं आल्या, पुन्हा मी तळ्यात म्हणलं मी पुढे गेलो, मळ्यात म्हणल्यास मी मागं आलो. वहिनी बघतो वहिनी गायब, वहिनी खालून ए मला बाहेर काढा. तसं नाहीये. त्याच्यामुळं ज्यांनी स्टेज बांधलं त्यांच्यासाठी आता जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. चला रेडी वहिनी, करायची सुरुवात. चला 1 2 3 तळ्यात. दोन्ही पाय एकदाच पटापटा उड्या मारायच्या. हा मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. आकाश टांगडांग टाकडांग ढांगडांग. या पुढे वहिनी इथे या तुम्ही. हा या बाया या. बिचारी बारीक टुनू 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 उड्या मारायली बाया. हा काय झालं? पुढं कसं उडी मारली? तुम्ही तळ्यात म्हटला मग मळ्यात. बर वहिनी तुम्ही मळ्यात म्हणला, मी पुढे गेले. सांगा यांना, सांगा. ह्या म्हणतात मी तळ्यात म्हणलो. कुठलं कार्ड वापरता? मोबाईल मध्ये कार्ड कुठले तुमच्या? जिओ. बया फेकून द्या, मला तरी वाटलं जिओ असेल तुमचं. त्याचा आवाज येत नाही नीट. आता थांबा परत. या वहिनी आऊट झाल्यात, पण या वहिनींना पहिला डाव भूताचा म्हणून माप. इथून पुढे भूताचा सटवीचा बिटवीचा कसला डाव नसते. नाही तर पुन्हा म्हणताल त्यांना दिला आम्हाला एक द्या. अजिबात तसं नाही. कळालं ना? म्हणजे जर मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली तर आऊट. मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली आऊट. चला रेडी? 1 2 3 तळ्यात. दोन्ही पाय एकदाच. हा मळ्यात. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. चांगले ब्रेक लागतायत, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. चला रेडी? 1 2 3 तळ्यात मळ्यात मळ्यात. आकाश तुम्ही गेल्या. या वहिनी चला इकडनं या. चला आरामाने वहिनी. जिना आहे जिना. चला इकडनं. इथंच थांबल्या होता ना तुम्ही? हा तिथं जावा तुमच्या जागेवर. चला आरामाने. त्यांच्या तुडू नका, त्यांना तुडू नका. चप्पल तुमचीच आहे का? चांगली बाया चप्पल तुमच्या. या इथं थांबा वहिनी तुमच्या जागेवर. मला टाटा करा. टाटा बाय बाय. कसं आहे, पहिल्या वहिनी आऊट झाल्या, सन्मानाने नेऊन सोडायला पाहिजे त्यांना. म्हणून म्हणलं घरपोच सेवा, बाकी काय नाही. बिचारी तिथंच उभा होती, पैठणी पाहिजे म्हणलं की हात वर केलता. मला अजून आठवते बघा वहिनी. वहिनी पण प्रयत्न करतो तुम्हाला परत खेळायला घ्यायचा. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. चला रेडी वहिनी? 1 2 3 मळ्यात. ढांगडांग टाकडांग ढांगडांग टाकडांग. काय प्रॉब्लेम नाही ना? काय प्रॉब्लेम नाही ना वहिनी तुमचा? नाही काय बया केस बिस मोकळे सोडत असं हलताय बिलताय? काय नाही प्रॉब्लेम. नक्की ना? का सांगू काय आणायला? पुन्हा नारळ लिंबू वेगळे लागतंय. टाकडाग 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 टाकडाग. देवीची गाणी सुरू होणार आहेत. अंगात बिगात येत नाही कुणाच्या? हा वहिनी येत आहे का? तुम्ही लय जोरात हसताय म्हणलं बाय बिचारी अंगात येतं का काय? हा आधीपासून सवय. अंगात येतं का मग? हसायला. हसायला वय बरं असू द्या. वाजवा टाळ्या मग या वहिनींसाठी. चला रेडी? 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा या गेल्या. कधी झालं तुमचं लग्न? या पुढं. त्यांच्या लक्षात लग्न कधी झालं हे राहत नाही. तळ कुठे मुळ कुठे काय बोंबलायला लक्षात राहते त्यांच्या. इकडे या वहिनी. कधी झालं? 2020. 2020 म्हणजे 1 2 3 4 4 वर्ष झालं समजा, आहे की नाही? जोरात टाळ्या वाजवा वहिनींसाठी. 4 वर्षात काय प्रगती? काय प्रगती?
कशाची प्रगती? लग्न झालं ना तुमचं, 4 वर्ष झाले ना, काय प्रगती? मुलगा एक. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. इकडनं खाली जावा, टाळ्या वाजवा वहिनींसाठी. वहिनी, वहिनी, टाटा बाय बाय, गलगली निघाली. डन वहिनी, प्रगती चांगली आहे. चला रेडी, 1 2 3 टाळ्यात. गेल्या गेल्या वहिनी गेल्या. वहिनी तिकडे वेगळा जिना आहे, जावा खाली. गेल्या का वहिनी? गेल्या वहिनी, आउट झाल्या. बया अश्विनी वहिनी, वहिनी थांबा, वहिनी थांबा, वहिनी थांबा, वहिनी वहिनी थांबा, वहिनी वर येते या. एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुम्हाला पाहिलंच नाही. वर या, या इकडे थांबा. यांना एक डाव भूताचा. थांबा वहिनी. हा बया, रामाला कुठं भूताचा डाव असतो का? राम नाव घेतलं तर भूत कुठल्या कुठं पळून जात. नको नको, देवाला कुठं, देव कुठं मागून घेतो का? देव लोकाला देतो. आज तुम्ही देव आहेत. चला रेडी वहिनी, हसू नका पडताना फिरताना. चला रेडी, 1 2 3 मळ्यात. 1 2 3 तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. टाकडा टाकडा टाकडा. वहिनी काय झालं? वहिनी काय झालं भैया? हा, काय करता तुम्ही? घरीच का स्पोर्ट मध्ये वगैरे नाही? बया ते आता ते प्रो कबड्डी चालू आहे ना, वहिनीने फटीला हात लावला, हे कबड्डी 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 कबड्डी. तसा काय प्रॉब्लेम नाही ना. इकडनं जावा खाली मग. टाटा बाय बाय. तुम्ही आउट झाल्या? जावा जावा. बया बिचारी आधीच निघून गेली, कशाला भावाला भेटायचं म्हणजे. जा बया, बसून घ्या. बसा त्यांच्या मांडीवर, तुमच्या खुर्चीवर बसल्यात त्या. चला रेडी, सारखा वहिनी या. वहिनी तिघी जणी या इथं. या या तिघी जणी इथं थांबा. बघा तिघींकडे बघा जरा. ह्यांचं 5-5 किलो कमी करायचं म्हणून ह्यांना पाठीमागं स्टॉकला ठेवल्या होत्या. पाठीमागं जेवढ्या आहेत तेवढ्या 5-5 किलो कमी करणार आहे सगळ्या. बर हे बघा वहिनी, मी काय म्हणत नाही तुमचं वजन जास्त आहे, पण जर तुमचं 5 किलो वजन आज कमी झालं, तुम्हाला चांगलं वाटेल का वाईट वाटेल? चांगलं वाटेल भैया. वाज वाटाळ्या. वहिनी अर्ध्या तासात 5 किलो म्हणल्यास महिनाभर उड्या मारल्यास तुम्ही वाऱ्यानं जोडून जाता. चला रेडी, व्यवस्थित खेळा वहिनी. तळ पुढं, मळ पाठीमागं. परत म्हणू नका मला माहित नव्हता. पाठीमागे बसलेल्या वहिनी तुम्ही पण बघून घ्या, तळ कुठे मळ कुठे. परत म्हणू नका माहित नव्हता. हा चला रेडी, 1 2 3 मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, तळ्यात. हा कोण कोण गेल्या? बाया वहिनी, झाला असतं तुम्ही 2-4 किलो कमी, काय फरक पडला असता. तुम्ही काय करता? जावा मग घरी आणि खाली जाऊन बसून घ्या. तिकडे कोण आउट झालं? जातात का? अश्विनी वहिनी आहेत का? नाही ना, हा ठीक आहे, जावा वहिनी जावा. टाटा वहिनी, बाय बाय. गली गली निघाले. हा हा काय काय त्या पण अश्विनी आहेत का? पण बया त्यांच्यामुळे गाणं नव्हतं म्हणलं आम्ही. हा तुमच्या ओळखीच्या आहेत? होय. मैत्रीण आहेत का? वहिनी. अगो बया बया, म्हणजे ठरवून आल्यात का नंदा भाऊजया? एक तरी आपण बक्षीस घेऊन जाऊच. तुम्ही आउट झाल्या, त्यांना सपोर्ट करा. वहिनी तुम्ही आउट होऊ नका. वहिनी तुम्ही या, तुम्ही या इथं, तुम्ही या वहिनी इथं. पाटील वहिनी या तिकडे, तुम्ही या वहिनी पलीकडे या. या त्यांना बी तिघींना उभा करा तिकडे. थांबा वहिनी. हा होती जागा, काळजी करू नका. तुम्हाला जास्त जागा लागते म्हणून वहिनी तुम्हाला नंतर बोलवलं बाया. पुन्हा नको मला जागा कमी पडली म्हणायला. हा चला रेडी, सगळ्या उभा राहिल्या. त्यांना जागा नाही? बरं ठीक आहे, थांबा बसा. होती जागा. चला रेडी, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात.
दामानं वहिनी दामानं. रस्सी पकड तिकडनं बाळा. रवी इकडनं पकड. जरा वाकडी वाकडी झाली. पकड जरा पकड आकाश. हा बस 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 सरळ आता शिकर. हा चला रेडी. रशीच्या शेजारी थांबा. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी बाया उडी मारायची. तुम्ही तर म्हणल्या 4-5 किलो कमी करायचं. वहिनीचं बघा कसं चाललं माहिती का. डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग डांगडांग टाकडांग. हा माझ्या बापाला उठायचं नाही तुम्ही. मी तळ्यात म्हणलं की मागचा पाय उचलत्यात. मी मळ्यात म्हणलं की पुढचा पाय उचलत्यात. रातभर बोंबल तुझ्या बापाला उठवत नाही. वहिनी दोन्ही पाय एकदाच टाका. हा आता तुमच्याकडे लक्ष आहे. वहिनींकडे लक्ष द्या. चला रेडी. 1 2 3 मळ्यात तळ्यात. काय गणेश जरा त्यांना ह्याला बे द्या ना. जरा बेस द्या बेस. हा बस असं. चला रेडी. हा 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. सांगा असं. अश्विनी वहिनी टाटा बाय बाय. अश्विनी वहिनी आउट. वहिनी आता भूता बिताचा काय नाही बाया. चला रेडी. वहिनी व्यवस्थित खेळा. चला 1 2 3 मळ्यात. नाही नाही एक हा टेकला नाही. काय झालं नाही. डोकं टेकलं नाही. डोकं टेकल्याच आऊट आहे का नाही. हात पण टेकला नाही. हा तोपर्यंत नाही. थांबा. चला रेडी. 1 2 3 मळ्यात जागेवर वहिनी. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी दोन्ही पाय हा तळ्यात. हा 1 2 3 4 5 टाटा बाय बाय. इकडे कोणी गेलं का नाही ना. या जागा झाली. या थांबा थांबा. वहिनी टाटा बया. वहिनी तुम्ही या इकडे. तुम्ही जा. हसणाऱ्या वहिनी जावा बया. तुम्ही लय हसता. तुम्ही हे उखाणा कुठून शिकला. इथं इथं या इथं इथं. हा असा तयार केला. कुठं तयार केला. पुढे सारखा. दादा आवाज कमी नका ना करू. वाढव त्या. हा असा हे एवढाच राहू द्या. हा हा कोल्हापूरच्या माहितीचा उखाणा तयार केला. ते कळालं मला. अख्ख्या कोल्हापूरचा तुम्ही राऊंडच मारून आणला आम्हाला. कोण कुठं बसतंय, खायला कुठं चांगलं मिळतंय, कुठं काय वाचतंय, कुठं प्रोडक्शन असतंय, काय असतंय सगळं सांगितलं तुम्ही. पण हे तुम्ही स्वतःच बनवलंय. जरा टाळ्या वाजवा वहिनींसाठी. यांनी सगळा उखाणा बरोबर बोलला असतं. त्या मधल्या वहिनी कुठे गेल्या मध्ये इकडे चू 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 करत होते. त्यांचं लक्ष तिकडे जात होतं. बसून या काय नाही तेवढ्यासाठीच बोलवलो बाय. वहिनी टाटा करा एकदा मला. वहिनी वहिनी बाय 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 बाय. गलगले निघाले. बसून चला रेडी. वहिनी रेडी. दोन्ही पाय एकदाच टाकायच्या नाही तर आउट होतोय. वहिनी चष्मा सांभाळा. हा चला रेडी. इकडच्या वहिनी. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी मी इथंच खेळतो. जागा आहे भरपूर. सारखा जरा पलीकडे. असू द्या असू द्या. पाया पडायची गरज नाही. असू द्या. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा झालं पाया पडून. हा करायची सुरुवात. मी पण एकदा पडतो. चला 1 2 3 मळ्यात. हा नाही गेल्या. जाताल थोड्या वेळाने. थांबा. चांदीच आहे वहिनी. हा नाही कशाच आहे. इमिटेशन ज्वेलरी. असू द्या काय प्रॉब्लेम नाही. चला 1 2 3 मळ्यात. आता बाय मी एकटीच आउट झाले का. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. या मळ्यात. या मळ्यात. या या मळ्यात. या या सीता माता या. हा आहो बाई आज मी कुठं म्हणलं तुम्ही गेलो. काय नाही प्रॅक्टिस घेतली. किती जोरात मारू शकता बाकी काय नाही. थांबा. हा चला रेडी. हा काय म्हणल्या वहिनी. चला रेडी. हे बघा जे काय बोलायचं माईक मध्ये बोला. नाही तर लोकांना वाटेल ही बाई काय त्यांनी तिकडे पुण्याहून आणली का काय बक्षीस जिंकण्यासाठी. हा
नाही तसं काही नाही. तुम्ही कुठं राहताय? माझं माहेर हे दिलेलं गाव चिंचवडे. बाबला मी असंच म्हणलं, खरंच पुण्यात निघाले या चिंचवड. वाचलो मी. मला वाटलं खरंच बाया चिंचवडच्या निघाल्या काय पुण्यातल्या. चिंचवडे म्हणजे इथंच आहे का? होय. यांना ओळखणारा कोणी आहे का? हा आहे ना. हे आम्ही आणलेलं नाही, सांगितलेलं बरं आहे, नाहीतर प्रॉब्लेम नको. हा चला रेडी, 1 2 3 तळ्यात. बस थांबा की बाया, तुमचं कौतुक केलं, तुमचे असेच कलर जायला लागले. असं चालेल ना? हा चला, माळ्यात तळ्यात, माळ्यात तळ्यात, तळ्यात. गेले या म्हणल्या बाया, आता तुमच्या ओळखीच्या आहेत म्हणलं, त्या म्हणल्या जोरात नका घेऊ. आता त्या मला घेतलं तरी मारली चोरी. हा एवढ्या गेल्या टाटा. काय झालं? आउट आहे. असू दे, त्याला खेळायचं रे. थांब, हा थांबा. थोडं असेल तर असू दे. इथे इकडे आकाश इकडे. हा तुम्ही तिकडून खाली जावा, तिकडून खाली जावा. हा इकडे आकाश, इकडे. या बांगड्या कशाला घातल्या हातात? हा काय झालं? अरे सांग की काय झालं? हा थांब, खाली इथे राहा. आउट झालं. कोण आउट झाल्या? कोण? ह्या मधल्या त्या आउट झाल्यात का? ये वो कमांडो है जो पत्ता हिलने से पहिले पेड़ काट डालता है. आमच्या कार्यक्रमातला आकाश आहे, गेम डिझायनर आहे. रवी कुठे? रवी इकडे. रवी हा रवी शिंदे आहे, उत्तम गायक आहे. तुम्हाला महाराष्ट्रभर म्हणजे लोकगीतामधला बादशाह म्हणून त्यांचं नाव आहे. आनंद शिंदे यांचा बँड आहे शिंदेशाही म्हणून, त्याच्यामध्ये रवी गायला असतो. रवी शिंदेसाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेष म्हणजे आज रवीचा वाढदिवस आहे, तर रवीला एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून रवीला शुभेच्छा द्यायच्यात. हॅपी बर्थडे. कौतुक झालं, आता काम चांगलं कर. हा या वहिनी अलीकडं, कमी ह्या इकडं या. वहिनी या इकडं. हा चला रेडी. कळच्या वहिनी आरामाने खेळा. हा स्टेज तुटला तर फळी तुमच्याकडून भरून घेऊ आम्ही. चला रेडी, 1 2 3 तळ्यात. सांगा असं 1 2. तुम्ही गेले नाही, सांगत होता चांगला आउट आहे म्हणून. ते नाही असं अन्याय करत कोणावर. जावा टाटा बाय बाय. सरका वहिनी पलीकडे सरका पलीकडे सरका. या वहिनी इकडे या. सरका वहिनी पलीकडे. हा चला रेडी, 4 इकडं व्यवस्थित खेळा वहिनी. या टेन्शन काय जरा फास्ट म्हणू नका. फास्ट म्हणू का? हा चला रेडी वहिनी, 1 2 3 मळ्यात तळ्यात. हा चला 1 2 3 तळ्यात. 1 2 3 झालं का आउट? टाटा वहिनी बाय बाय. गलगले निघाले. हा काय झालं? पर्स राहिली. वहिनी तुमची पर्स राहिली. त्या वहिनीचं काय मोबाईल ठेवलाय का त्याच्यात? बिचारीचं तुमच्या पर्सवर लक्ष आहे. चला रेडी, 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात एवढी लेट उडी मारल्यास मी आउट दे ना. सगळ्यांच्या नंतर तुम्ही उडी मारताय, असं नका करू. 1 2 3 तळ्यात. 1 2 3 मळ्यात. ढांगडा आरामाने खेळा. हा चला 1 2 3 तळ्यात. मळ्यात. 1 2. त्यानं सांगितलं होतं ना आउट आहे. त्यानं सांगितलं होतं ना. तुम्ही खाली जावा आता. वहिनी तुम्ही वहिनी आउट झाला. बाय बाय. कुठे गेल्या मगाच्या वहिनी? त्यांना घेता ह्या आम्हाला पण घ्या. आम्हाला माहिती त्या जाणार आहेत. वहिनी व्यवस्थित खेळा, आरामाने खेळा. चष्म्यावाल्या वहिनी बया, चष्म्यावाल्या वहिनी. चष्मा छान दिसते बया तुमचा, लाजल्या. चला रेडी, 1 2 3 तळ्यात.
साऊंडला तर धडकले असत्या तुम्ही. फुटला असता बिचाऱ्याचा. एकदा चान्स दे. पुढच्या वर्षी देतो की बॅ. जाऊ खाली आता. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. वहिनी व्यवस्थित खेळा. तुमच्यातल्या काही पुढे जातील, नाही गेल्या तर चौघींना पण घेतो हा. फक्त व्यवस्थित खेळा. चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात. वहिनी हा हो खळ्यात. काय म्हटलं वहिनी? मळ्यात म्हणलं तुम्ही लास्टला, लक्ष आहे माझं. बया हे बघा माझा घाम निघाला बया. इतका वेळ बोंबलं. हा तळ्यात झाल्यानंतर मळ्यात म्हटलं, लक्ष आहे माझं. हो ना, मळ्यातच म्हणलं. हो कुठे म्हणलं मी? सर तळ्यात म्हणलं नाही. अहो तुम्ही मळ्यातच होता की बया? मळ्यातच आहे ना आता. मग मी तळ्यात म्हणलं होतं, तुम्ही मळ्यात यायला पाहिजे, तळ्यात यायला पाहिजे होतं ना. तळ्यात म्हणले ना सरांनी. तो आमचा, अहो तो आमचाच. ऐका की वहिनी, ते आमचाच माणूस आहे, ते माझ्याकडूनच बोलतोय. त्यांनी माझ्याकडून बोलले सर. थांबा बया, कुठं भांडायचं बया बिचारी संग. हा थांबा. ते बघा खालून ते बाई काय म्हणतात ते. त्यांचा चष्मा फुटेल म्हणून. फुटू का? चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात. वहिनी दोन्ही पाय एकदाच टाका बाई. तुम्ही तुमचं कसं होतं माहितीये का? ढांगडा टाकडा. एक पाय लगडा आकाशी बागला तसं नाही. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात मळ्यात 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 तळ्यात तळ्यात. पडलेलं नाही. दोन्ही हात कमरेवर ठेवा. हात कटेवर उभा विठीवर पंढरीचा तो पाठवला. अंतर घ्या थोडं. हा घ्या अंतर. सगळ्यांनी कमरेवर हात ठेवायचे. कमरेवरती हात ठेवा. हा जर हात निघाला तरी आऊट. नाही तर बया त्या आता नाही का तुम्हाला ढकलून दिलं असतं, तुम्ही झाले असते आऊट. हा ठेवा कमरेवर हात. दोन्ही हात कमरेवर. कमरेवरचा हात निघाला तर आऊट. ठेवा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. हा चला पकडा. ते बया तुम्हाला पाडतील. तुमचं काय मग त्यांची शेजारी उभा करू का तुम्हाला? त्यांनी आताच त्यांना पाळलं होतं. चला रेडी. हात निघाला की आऊट आहे कमरेवरचा. लक्षात ठेवा. ते असं करून हात निघतो ना ते आऊट. चला रेडी. 1 ठेवला हात. याच्यानंतर हात निघाला तर आऊट आहे. कशासाठी हात काढायचा नाही, पुन्हा कारण नाही द्यायचं. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात 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 मळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात. वाजव चांगलं वाजव जरा. वहिनी थांबा जरा, तुम्हाला परेड करत सोडत होतो. भैया पहिल्या बी आऊट झाल्या होत्या. पुण्यापर्यंत जाऊया. पुण्यापर्यंत मला सोडा येत आहे. भैया बसून घ्या. मोठ्या मनाच्या आहेत वहिनी. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. या वहिनी आपल्याला मिळाल्या आहेत पहिल्या गेम मधून 3 सेमी फायनली. जोरात टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता न आउट झालेल्या, आताच्या आउट झाल्या. हे साला कोण बनेगा करोडपती. हा हे साला कोण बनेगा करोडपती. हा थांबा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति. इथनं खाली. चला हा. हे साला कौन बनेगा करोड़पति. हा क्या बात है. 1 हा वहिनी अशी सेम ताकद लावायची. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हा 2 हा. या वहिनी 1 राहिला. हा हे साला कौन बनेगा करोड़पति. हा त्याला सेमी फायनल घ्या. हा वहिनी चला. हे साला कौन बनेगा करोड़पति. हा 1 हा. हे साला कौन बनेगा करोड़पति. हा 2 हे साला कौन बनेगा करोड़पति. हा इकडनं. हा जावा खाली. तुम्हाला दिला नसता. हा जावा. तुम्ही सेमी फायनलला गेले. वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति.
क्या बात आहे. हा वहिनी सेम बोला सेम. हा वहिनी मी काय सांगितलं हसलं की तुम्ही आउट होणार. हा हे साला कौन बनेगा करोड़पति हा. 2. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. यांना सेम फायनल घ्या. आता ऐका यांना घेतलं. हे साला कोण बनेगा करोडपती हा नाही. हे साला कोण बनेगा करोडपती हे. हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति क्या बात आहे. हे हा वहिनी आता ऐका वहिनी आता हसून जर परत अशा गेला तर मी तुम्हाला घेणार नाही. हा हे साला कौन बनेगा करोड़पति हा. एक अजून. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. तुम्ही हसून हसलात ना त्याच्यामुळे तुम्हाला पनिशमेंट. आता पनिशमेंट काय बघा. हे साला कोण बनेगा करोडपती हे सोडून द्यायचं. शेवटचं काय हेच नॉनस्टॉप 10 वेळा मी काउंट करणार. मध्ये जर गॅप पडला तर तुम्ही आउट. हा हा घ्या हा वहिनी बघा तुम्ही तर म्हणायच्या आधीच पनिशमेंटला तयार आहेत. हा हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हा नाही वहिनी तुम्ही काय चायनीज पिक्चर लय बघता काय बाया. हा 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 हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हा नाही हो भैया. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. ऐका तुम्हाला काय जमलं नाही पण तुम्ही सुद्धा जर 10 वेळा ज्या ताकदीने आता शेवटचं हा म्हणलात ना नॉन स्टॉप 10 वेळा जर म्हणलात तर तुम्हाला घेतो. फक्त हा हा शेवटचं. क्या बात आहे. वाजवा टाळ्या. याला बरी हा वहिनी माईक 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 हात लावला. हा कौन बनेगा करोड़पति हा. असं नाही भैया. हा कौन बनेगा करोड़पति हा. कौन बनेगा करोड़पति हा. हा वहिनी हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. काय घाई कुठे जायचं तुम्हाला. काय झालं? भैया थांबा की जरा. हे साला कोण बनेगा करोडपती असं कुठं स्टॉप घ्यायचा कुठं काय करायचं. हा हे साला कौन बनेगा करोड़पति वा. हे साला कौन बनेगा करोड़पति हा. हे साला कौन बनेगा करोड़पति वा. तुम्ही वेळा वेगळं वेगळं हे एकदम इकडे खाली जाऊ मी. चला हा हा वहिनी हा हे साला कोण बनेगा करोडपती. ये साला कौन बनेगा करोड़पति है. हा एक. ये साला कौन बनेगा करोड़पति है. 2. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है. इकडनं खाली जाऊ. हा वहिनी ए साला कौन बनेगा करोड़पति हा. ए साला कौन बनेगा करोड़पति हा. ओ भैया हे साला कोण बनेगा करोडपती. नाही भैया. हा ए साला कौन बनेगा करोड़पति हा. हा चला तुम्हाला यायचं का सेम फायनल यायचंय. हा शेवटचं काय माहिती ना शेवटचं काय. हा हे 10 वेळा नॉन स्टॉप. हा चला रेडी. हा 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 हा. घ्या यांना पहिले. हा चला रेडी. ए साला कौन बनेगा करोड़पति हा. भैया तुम्ही तर डायलॉग फाडून टाकला. हे साला कोण बनवगी. हा ए साला कौन बनेगी करोड़पति हा. ए साला कौन बनेगी करोड़पति हा. आता तर बनवगी. जा इकडे खाली वेळी. चला हा ये साला कौन बनेगा करोड़पति हा. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है. 2. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है. इकडे जाऊ खाली. हा तुम्ही जेवले का नाही. इथे या इथे या. आवाज जरा काढा. हा ए साला कौन जरा खाली इकडे. हा
हा त्यांना काय इकडे बघा. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. एक हा. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. दोन. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. इकडे जाऊ खाली. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. अगोदर ना तुम्ही तर भातच कापायला लागल्या. वे वे हा. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. दोन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. वे नाही वहिनी जाऊ खाली चला. हा हे साला कोण बनेगा करोडपती. इकडे तोंड इकडे जरा तोंड पूर्ण. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वन. एक एक हसू नका वहिनी तर आउट होतात. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. इकडे जा. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. कोण. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वन. वनच्या नंतर टू असते. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. वन नाही 1 2 3 असं पाहिजे ना. आता बाई तुम्ही बघा म्हणायचं का नाही. तुम्ही वन कोण बनेगा करोडपती वन म्हणताय. तिकडनं खाली जावा. हा वहिनी. असं 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 इकडे. हा तोंड इकडे करा. सगळ्यांचे तोंड इकडे करा. थोडं अलीकडे या वहिनी. या इकडे या 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 सगळ्यांनी इकडे इकडे बघा. इकडे बघा. समोर 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 बघा. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. वायच्या नंतर झेड असते वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. इकडे जावा खाली चला. हा वहिनी. हा हे साला कोण बनेगा करोडपती. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. तामानं वहिनी तामानं. बया शिवजयंती उद्या आहे. तुम्ही आवडून अफजल खान वध करता. वहिनी शिवाजी महाराजांनी मी अफजल खान. लांबच थांबलेलं बरं आहे. चाकू बिकून तुमच्याकडे पोटात घालायचा. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वन. तामानं वहिनी तामानं. हा दोन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. इकडनं ओय ओय ओय. हा या वहिनी. हा म्हणून दाखवा बाय. एक सगळ्या त्याच म्हणत होते की म्हणून दाखवा. हे साला कोण बनेगा करोडपती वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. सन्मानानं वे 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 वे. हा हे साला कौन बनेगा करोड़पति वन. हा एक. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. दोन. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. तुमचा जेसीबीचा धंदा आहे. यांची जेसीबी खालून तयार आहे. तिकडे माल टाकायला हाय का जेसीबी. नाही मग जावा इकडनं खाली. हा वहिनी. हा भाभी भाभी आहेत का तुम्ही. हा काय प्रॉब्लेम नाही. तयार आहेत का आता. हा जरा जरा डायलॉग सांगा जरा. हा आता वाटते का भीती. काय करता तुम्ही. घरातच असते का. बरं मिस्टर फरशी मिस्त्री आहेत का. अच्छा स्वयंपाक येतो का तुम्हाला. झाले की गेली की भीती लागले बोलायला. काय प्रॉब्लेम नाही. हा चला. हे साला कोण बनेगा करोडपती वन. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. अगं बया बया. हा एक. हा सेम बोला वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति वन. दोन. हा ए साला कौन बनेगा करोड़पति वन. तुम्ही घरीच असताय. राहायला कुठे आहेत. तुम्हाला कोंबड्या कापायचं म्हणतात का. हा तुम्ही कोंबड्या कापायला चालेल. तुम्ही हे साला कोण बनेगा कोंबडीच पकडताय खाली. हा या वहिनीला घ्या सोयी पाहिला. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. एक. हा हे साला कौन बनेगा करोड़पति वन. दोन. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. दमानं बया दमानं वहिनी दमानं. हा हे साला कौन बनेगा करोड़पति वन. दोन. हे साला कौन बनेगा करोड़पति वन. यांना घे. हा वहिनी.
ए साला कौन बनेगा करोड़पति है? ये ए साला कौन बनेगा करोड़पति है? ए साला कौन बनेगा करोड़पति है? यांना पण दे. हा या वहिनी. कोण आहे तुमच्या? हा बया त्या बिचारला घेतलं टाळ्या वाजवायला लागल्या वहिनी. हा हा आनंद सगळ्यांच्यासाठीच आहे, कारण आता ज्या मगाशी मैत्रिणी माझ्या गेल्या खाली, तुम्ही सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की आपण जेव्हा बाजूला होतो तेव्हा तुम्ही बाजूला होत नाही, तुम्ही आमचं इन्स्पिरेशन असतं. कारण तुमची जी एनर्जी होती, तुमचं जे परफॉर्मन्स होते ते समोर बघून आम्ही तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन येतो आले. त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही सगळ्याजणी विनर आहे ऑब्व्हियसली. जोरात टाळ्या वाजवा वहिनी. वहिनी तुम्ही डायलॉग कसाही बोला, तुम्ही डायलॉग कसाही बोला, मी तुम्हाला सेमीफायनल मध्ये घेतो. एवढे बिचारे आऊट झालेल्या वहिनींचं कौतुक केलं, त्यांचं खरं आहे. कारण जेवढे येणारे आहेत ना खेळायला त्या सगळ्या आऊट होणार आहेत. त्यातून 2-3 जणी जिंकणारे असतात. त्या वहिनीचं मन असं असतं. जरा जोरात टाळ्या वाजवा या वहिनीसाठी. तुम्हाला या डावात मी पुढे घेतो. तुम्ही कशाही बोलले तरी पण व्यवस्थित बोला. हे साला कौन बनेगा करोडपती. वहिनी तुम्ही तर अमिताभ बच्चन सोडणार, अभिषेक बच्चन रांगत आणला. हा एक. हे साला कौन बनेगा करोड़पति है? 2. हे साला कौन बनेगा करोड़पति है? घ्या म्हणलं तसं करा. घ्या यांना. हा वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है? एक. हा ए साला कौन बनेगा करोड़पति है? 2. ए साला कौन बनेगा करोड़पति है? इकडनं. हा या वहिनी. ए साला कौन बनेगा करोड़पति है? भया वहिनी तुम्ही काय करता? मी इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर. बरोबर असं जोरात टाळ्या वाजवा. मला वाटलं काय क्रिकेट टीम मध्ये आहेत का काय. वहिनीवर आल्या बॉल स्पिन करायला. हे साला होय. हा बरोबर आहे. ते मिक्सर तसं होतं ना. हा मिक्सर. अमिताभ बच्चन सुद्धा तसंच करतात ना. हा अशाच अमिताभ बच्चन असं करतात. कसं करतात वहिनी? हा असं करतात. हा या इकडं. ए साला कौन बनेगा करोड़पति है? 2. ए साला कौन बनेगा करोड़पति है? तुम्हाला अजून एक असा करतो माहिती का तुम्ही? CID बघता का? CID मध्ये हा तो साटम, शिवाजी साटम. दया कुछ तो गड़बड़ है. दया कुछ तो गड़बड़ है, शायद खून यहाँ पे ही हुआ है, लेकिन खून के धब्बे यहाँ पे क्यों है? मग दया काय म्हणतो? दया आय डोंट नो. तुमच्यासारखा सेम दिसतो. असं वाटायला वहिनीसाठी. ही स्टाईल आहे ना शिवाजी साटमची, CID मधली. हे अमिताभ बच्चन साहेबांची नाही. आता मला म्हणले हे गपचीप आपल्यातच ठेवा. हा हा कसं? हा हे बरोबर आहे. हाय का दे जेवायला. तर ते हे आता आपल्यातच ठेवा. मी कोणाला सांगत नाही तुम्ही चुकीचं केलं तर म्हणून. यांना घ्या सेमीफायनलला. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. असं काय प्रॉब्लेम आहे? टाळ्या वाजवा. तुझं नाव आहे काय? उत्तर राजमाता जिजाऊ भोसले. वाजवा टाळ्या. त्याला काय? राजमाता जिजाऊ भोसले. हा सई संजय कोल्हे. आणि काय आहे मला उत्तर? जिजाबाई भोसले. जिजाबाई भोसले. वाजवा टाळ्या वाजवा. तू किती आहे? तू तू इकडे इथे थांब. हा तुम्ही इकडे थांबा. हा रस्सीला पाय टच करा. दोन्ही पाय रस्सीला टच करायचे. टेन्शन घ्यायचं नाही. पाटील साहेब तुम्ही मोठे, तुम्ही खेळायला आलात आता, पण टेन्शन घ्यायचं नाही. असू दे चप्पल, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला मंदिरात पुढे जायचंय. हा जोरात जरा लाईट कमी जास्त करू नका. हा जोरात बोलायचं. टेन्शन आहे का? कमी जास्त करू नका. बदल झाली. हा बस बस असू द्या, काय प्रॉब्लेम. हातच लावू नका. राजा मोकळे. टेन्शन आहे का म्हणजे एकदम जोरात चिरकून सांगायचं आहे का नाही? ते टेन्शन आहे का? नाही. जोरात नाही. जोरात नाही. जोरात नाही. वाजवा टाळ्या. हात फोर्स पाहिजे. टेन्शन आहे का? नाही. टेन्शन आहे का? नाही. टेन्शन आहे का? नाही. क्या बात आहे. आता बघा हालायचं नाही. पाटील साहेब मोठं बक्षीस आहे. आयफोन आणला ना बक्षीस द्यायचं आपल्याला. तुम्ही जर व्यवस्थित खेळात न चुकता प्रश्नाची उत्तरं दिलीत तर तुम्हाला 14 Pro Max
256 GB ना, 256 128 आहे, 256 GB विथ चार्जर. आयफोन बरोबर चार्जर मिळत नाही, परंतु आपण चार्जर सहित हा फोन गिफ्ट करणार आहे. जे अचूक उत्तर देतात, जे ज्यांना चुकणार नाहीये त्यांना आपण हा आयफोन गिफ्ट करणार आहे. 14 Pro Max आहे बघा, कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचा फोन आहे. फक्त तुमच्यामध्ये कॅपॅसिटी पाहिजे, उत्तर पटकन द्यायचं. जर चुकलं उत्तर तर मग उपयोग होणार नाही, तर दुसऱ्यांकडे तर तो जिंकून जाणार आहे. मी 1 म्हणलं की तुला 2 म्हणायचे, 1 म्हणलं की मी 3 म्हणलं की तुला 4, मी 5 म्हणलं की तुला 6, मी 10 म्हणलं की तुम्हाला 11. म्हणजे पुढचं बोलायचं. ओके, 1 2 8 9 12 13 18 19. आवाज आहे, वाजवा टाळ्या. चला रेडी, पाटील साहेब तुमच्याकडून सुरुवात. थांबा. 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 13, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 14, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 13, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 93. क्या बात है. 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 और 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 13, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 93. 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3 13, 1 वर 91, 1 वर 2 95, 1 वर 3. कोण आहे काढून? तुम्ही आहेत का? याच आहे ना. ऐका ऐका, कोण होतं खालून बोलणार? तुम्हीच आहेत का? मी तुमच्याकडे उत्तर बरोबर देताय, तुम्ही तुमच्याकडे येतो. नको बसा तिथं, मग खालून कोणी बोलू नका. थांबा थांबा. हा पाटील साहेब, टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर उत्तर. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? एवढं उत्तर एवढा वेळ जर लावला तर तुम्हाला मी बक्षीस देणार नाही, लक्षात ठेवा. 1 किलो कापूस 1 किलो लोखंड जड काय? 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 लोखंड. काय बात आहे, पाटील साहेब थांबायचं. हे बघा, समोर 3 माळ्याची बिल्डिंग आहे. कुठे आहे समोर 3 माळ्याची बिल्डिंग? हा, मला माहित नाही, तुम्हाला माहिती. खालच्या माळ्यावरती कापूस, मधल्या माळ्यावरती सगळ्यात नोटा 500 रुपयाच्या, आणि तिसऱ्या माळ्यावरती माणसं राहतात. खालच्या माळ्यावर काय? खालच्यावर कापूस, मधल्यावर पैसे पैसे, दुसऱ्यावर माणसं. त्या बिल्डिंगला लागते आग. आग लागली 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 3 माळे पेटले. आता आग विझवायला आली ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदा कुठला माळा विझवणार? वरचा. कुणाचा? माणसांचा. पण पैसा पेटलेला, पैसा भेटलेला असता, मग तरी पण कुठला विझवणार? डायरेक्ट वर जाणार. डायरेक्ट वर जाणार. हा बाळा, कुठला माळा विझवणार पहिल्यांदा? कुठला माळा विझवणार पहिल्यांदा? पैसा. पैसा आहे तर माणूस आहे, पैसा नाही तर काहीच नाही. 14 Pro Max द्यायचा आहे तुला, माणसांचा. बाळा हे बघा पाटील साहेब, पैसा लय महत्वाचा आहे. आग लागलेली आहे, पेटले, माणसं पण अर्धे जळाले, आणि आग विझवण्यासाठी ॲम्ब्युलन्स आली. कुठला माळा विझवणार? माणसं जगली, माणसाने पैसे मिळवले तर पैसा महत्वाचा, माणसं मिळली तर पैसा काय महत्वाचा. आपण माणसं जळून गेली, आता भरली तर पैसे पाहिजे ना आपल्याला. माणसं महत्वाची, माणसं महत्वाची आहे. 14 Pro Max तुम्हाला जातोय होते पाहिजे काय? 14 Pro Max मोबाईल पाहिजे. पाहिजे, वाजवा टाळ्या. तुम्हाला 14 Pro Max मिळणार आहे. आताची उत्तर आहेत ना, तुम्ही अचूक देताय. रसीच्या शेजारी या. हे जरा थोडा शाळेतला अभ्यास. आता तुमचा गाण्याचा अभ्यास. पटकन हात वरती करायचा. जर तुम्हाला गाणं आलं तर तुम्ही पटकन बोलायचं. मी जिथे थांबल तिथून पुढे तुम्हाला गाणं म्हणायचं. आलं तर बोलायचं पाटील सर, नाही तर टेन्शन घ्यायचं. टेन्शन घ्यायचं नाही. 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 क्या बात आहे. शिट्टी वाजली, गाडी सुटली, तुझा पदर गेला वर. पुरी जरा तुला गाडी येते का?
हे बघ आलं तर म्हणायचं नाही तर टेन्शन घ्यायचं नाही सोडून द्यायचं. जिथं तिथं चर्चा तुमची होत आली नावाला तुमच्या हाती मांडली ओ आजवर टाळ्या. वा दीदी हुशार आहे जोरात टाळ्या वाजवा. कुणाची दीदी कुणी आले का तुझ्या बरोबर? बरं बरं असू दे काय प्रॉब्लेम नाही थांबायला. हे शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला तुझी चिमणी उडाली धुर. माझा माझा पोपट वाजवा टाळ्या. येते का नाही म्हणून त्याच्याकडे गेलो हीच म्हणजे थांबा मला येते. वाजवा टाळ्या वाजवायचे. चांगले चांगले गाणे म्हणताय फक्त मी थांबलो की तुम्हाला सुरू करायचं. ओके हा काय झालं? गाण्याची आवड नाही. हा बघ गाणं आलं तर म्हणायचं. टेन्शन तुला मोबाईल पाहिजे का? मग थांब होय तर थांब. मोबाईल भेटणार आहे बघ. आणि 14 Pro Max आहे 2.5 लाखाचा मोबाईल आहे विथ चार्जर आहे. मी गाणं म्हणतो जर तुला आलं तर तू बोलायचं. माझ्या मामाची ही पोर एक नंबर दिसते साडीवर एक नंबर दिसते साडीवर. तिला माझ्या मामाची ही पोर एक नंबर दिसते साडीवर तिला फिरवीन गाडीवर. अगं भया भया बाकीचं तुमचं लग्न झालंय का? अगं भया तुम्हाला मामा आहे का? मामाला किती पुरी आहेत? पोरं तर नाही. त्यांचा बी दुष्काळ तुमचा बी दुष्काळ. मामाला पोरगी यायच्या काय बोलायचं आता. हा चला आता शेवटचं गाणं मी एक शब्द बोलेल ते पुढचा एक शब्द तुम्ही बोलायचा. गाणं मराठी चित्रपटामध्ये एक विलन होऊन गेले त्यांच्या डायलॉग वरती गाणं बनलं होतं. ते गाणं मी एकदम हळू शब्द म्हणणार त्याच्यापेक्षा 10 पट जो जास्त जोरात बोलेल त्याला आपण बक्षीस देऊ. ओके फक्त जोरात बोलायचा. मी पहिला शब्द बोलतो दुसरा शब्द तुम्हाला बोलायचा. बाई हा बाई पाटील बाई पाटील वाडा झाडून बाईला धुळीची अलर्जी धूळ त्याला खोकला लागतो धूळ गेल्यानंतर. हा आता या चौघांसाठी सगळ्यात जोरात टाळ्या वाजवा. तुला घरच्या कुणाचा मम्मीचा पप्पांचा आजोबांचा आजीचा बहिणीचा कुणाचा मोबाईल आवडतो? मम्मीचा. मम्मी मोबाईल देते का? जरा कुठं आहे मम्मी आहे का इथं? नाही. कोण आहे घरचं? इथे कोण नाही स्टॉल आहे. स्टॉल आहे का? असू दे काय प्रॉब्लेम नाही. बरं तुला कोणाचा मोबाईल आवडतो? मम्मीचा. मम्मी आली का? कुठे मम्मीला आवाज मार. याची मम्मी हिची मम्मी कोण आहे? हातवर करावं हातवर. हा वा वा छान दिसतंय. कशी असते बघ तुझी मम्मी. आता मम्मी आहे ना तुला आयफोन घेऊन देते काळजी करू नये. हा तुझं कोण आलंय? कोण नाही आला. पप्पा म्हणतेस की पप्पा. शेजारचं कोण आलंय? नाही आला. बरं असू दे. तुमचं कोणी आलंय का? नाही. मित्र वगैरे कोणी कोण आहे तुमचे मित्र? तोडकर. राहुल तोडकर कोण आहे? राहुल तोडकर हात वर करा. राहुल दादा हात वर करा फक्त. कुठे तर मला बघू द्या. राहुल दादा ह्यांना आयफोन 14 Pro Max द्यायचा आपल्याला आहेत ना तिथं? हा त्यांच्याकडे आयफोन आहे. अहो ते आता ते आयफोन वापरतच नाही तुम्हालाच देते. बघायचं का तुम्हाला? आयफोन ह्यांना देणार का नाही? हा तेव्हा हातच वर केला आयफोनचा. तुम्हाला पाहिजे ना आयफोन? नको का? ऑलरेडी 2 मोबाईल आहेत. नाही आयफोन नको. आयफोन आहे का तुमच्याकडे? कुठं आहे दाखव. ओप्पोच आहे. भाई आयफोन वर हो म्हणतात. नको पाहिजे मला पाहिजे संताजी बाबा 2024 ला भावी आमदार. हा क्या बात आहे. याला म्हणायचं मोठ्या मनाचा माणूस. जोरदार टाळ्या वाजल्या म्हणजे पाटील साहेबांसाठी. आम्ही आयफोन देणार होतो पण हे आमचा व्हिडिओ युट्यूबला येणार आहे. तुम्ही युट्यूबवरती हे तुम्ही दिलेली उत्तरं बघा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटले की हे उत्तर आम्ही बरोबर दिले तर माझा नंबर युट्यूबवरती आहे. इंस्टाग्रामवरती माझं नाव रमेश परळीकर आहे. फेसबुकवरती माझं नाव रमेश परळीकर आहे आणि युट्यूबवरती पण माझं नाव रमेश परळीकर आहे. कळालं तुम्हाला? तिथे माझा नंबर पण मिळतो. तिथून मला फोन करा मी तुम्हाला आयफोन पाठवून देतो.
खाली जावा सगळेजण जावा. काय नाही, हा लॉकडाऊनचा परिणाम आहे, बाकी काय नाही. टाळ्या वाजवा यांच्यासाठी झाले पाहिजे. आणि खरं तर पहिल्यापासून शेवटपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचे पदाधिकारी आहेत आणि कार्यक्रम बघतात सुद्धा आणि आपल्या प्रोडक्शनसाठी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. जसं आपलं विजन चॅरिटेबल ट्रस्ट आहे तसं त्यांचंही काम खूप मोठं आहे. विजन चॅरिटेबल ट्रस्टनं कोरोनाच्या काळात खूप सारी मदत केली होती. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी मदत पुरवली होती, मदत लोकांची केली होती. तसंच महाराष्ट्रामध्ये कोरोना युद्ध म्हणून जर कोण उदयास आला असेल तर ते महाराष्ट्र पोलीस होते पहिल्यांदा. कारण ज्या वेळेस कोरोना आला पूर्ण जगावरती, भारतावरती, महाराष्ट्रावरती, आपल्या गावावरती आला, त्यावेळेस नाकाबंदी झाली, गावबंदी झाली आणि कुणी कुठे घराच्या बाहेर निघत नव्हतं. त्यावेळेस महाराष्ट्र पोलीस किरहुनामध्ये थंडीमध्ये आणि पावसामध्ये 24 तास ड्युटी करत होते. आपल्या कुटुंबाकडे सुद्धा ते घरी जात नव्हते. त्याच्यामुळं पहिल्यांदा जर कुणी कोरोना युद्ध म्हणून जर उदयास आला असेल तर ते महाराष्ट्र पोलीस आहेत. एकदा महाराष्ट्र पोलिसांसाठी हात वरती करून जरा टाळ्या वाजवा. वहिनी थोडं पाठीमागे सरका, एकदम पाठीमागे सरका सरका सरका. हा बस बस बस. आता आहे ना मी हॅलो नमस्कार. थांबा थांबा थांबा. हॅलो 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 चेक माईक चेक. हॅलो थांबा थांबा एक मिनिट. तुमचं नाव सांगा अगोदर. नमस्कार, माझं नाव मृणाली उदय पाटील. मृणाली वहिनीसाठी जरा टाळ्या वाजवा. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की यावेळी जिंकतील असं मला वाटतंय आणि इथपर्यंत आल्या. पण आता त्यांना एक बक्षीस मिळालेलं आहे, फक्त फायनल पर्यंत नाही पोहोचू शकल्या. इथे थांबणार येतात. पण त्यांना कसं वाटलं, काय वाटलं, तुम्ही काय सांगाल, बाबांबद्दल काय सांगाल, विजन ट्रस्ट बद्दल काय सांगाल, कार्यक्रम आयोजित केलेल्या शिवजयंती बद्दल काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं आणि माझ्याबद्दल. आता पकडा माईक. थँक्यू. खरं तर आज हा जो कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे, माननीय घोरपडे सर, त्यानंतर आपली सगळी इथली वडंगेमधली टीम, जी काही तुमचे कार्यकर्ते वगैरे असतील ते, आणि आज ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे आपले सर, ह्या सगळ्यांच्या टीमनं अतिशय उत्कृष्ट मागापासून काम केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते रवी सर, त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर मी तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते. कारण हा खेळ जिंकण्याचा आणि हरण्याचा नाहीये. कारण बरेच वर्ष बराच काळ प्रत्येक स्त्री ही आपल्या चुलीपाशी कुठेतरी कोंदटली होती आणि आज तिला एक मोकळं व्यासपीठ मिळते किंवा एक मोकळा श्वास घेण्यासाठी मिळतोय. तर ती जी संधी आहे ती आज ह्या व्यासपीठानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे मैत्रिणींना. आणि ह्या संधीचं सोनं कसं करायचं हे प्रत्येकीनं बघितलं पाहिजे. खरं तर मी ह्या गावची नाही आहे, हा पहिला खुलासा. माझा मुलगा 5-6 दिवसापूर्वी इथे देवणे सरांच्याकडे ऍडमिट आहे आणि माझ्या मुलाची ट्रीटमेंट सरांच्याकडे सुरू आहे. आणि नाऊ तो खूप छान आणि चांगली प्रोग्रेस करतोय आणि आज बरा झालेला आहे. सो आम्ही आज निघतो इथून आपल्या गावातून. खरं तर ह्या गावाला माझा मानाचा मुजरा आहे. कारण ह्या गावात आल्यानंतर मला माणुसकीचं आणि आपुलकीचं दर्शन घडलं. कसं होतं की बाहेरून जर कोणी आलं तर त्या माणसाला सहसा त्या गावातील लोक कशी ट्रीट करतात ह्यावरती त्या गावाची इमेज ठरत असते. पण मी जेव्हा पहिल्या दिवसापासून माझ्या बाळाजवळ इथं आहे हॉस्पिटलमध्ये, तर पहिल्या दिवसापासून मला ह्या गावातल्या प्रत्येक लोकांचे वेगवेगळे पैलू दिसले, प्रत्येकाची आपुलकी माया दिसली. माझ्या बाळासाठी मी इथे एक समोर घर आहे, त्यांचं नाव सुद्धा मला अजून माहित नाही, त्यांच्याकडून चहा नाश्ता वगैरे मी घेऊन येते. तर जनरली शहरात कसं होतं की एक प्लेट द्या म्हटलं की एकच प्लेट माणसं मोजून देतात. पण माझ्या बाळासाठी त्या काकीने जो नाश्ता दिलेला गेले कित्येक दिवस, तो एक प्लेट नव्हता तर 3 जण माणसं त्यात खात होती. ही आपल्या वडंगी गावची माया, ममता आणि वात्सल्य आहे आणि ही आपल्या गावची ओळख आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या गावासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ देत. आणि सरांची सुद्धा ट्रीटमेंट चांगली झाली, त्यामुळं सगळं अगदी वाखणण्याजोगं आहे. सरांचा स्टाफ असेल, हॉस्पिटल असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई पार्वतीच्या देवळासमोर माझं बाळ बरं झाले. सगळ्यांनी मला बघितलं असेल की रोज आरतीला यायचे कारण माझं बाळ बरं होऊ दे म्हणून. बऱ्याच जणांनी सकाळी संध्याकाळी मला पाहिलं पण असेल तर मी यायचे आरतीला. आणि आई पार्वतीचा आशीर्वाद असेल म्हणा, तुमच्या सगळ्यांचं प्रेम माया असेल, ह्या सगळ्यांच्यामुळे माझं बाळ आज बरं झालेलं आहे. आणि मैत्रिणींना एक सांगणं आहे की सासू असेल किंवा सून असेल, दोघींनी सुद्धा एकमेकांना प्रोत्साहन द्या. कारण आजपर्यंत आपण पेपरात बातम्या वाचतो, सासऱ्यानं सुनेला जाळली, सासऱ्यानं सुनेला मारलं, असं कधी बघतोय काय आपण? मग बाईच बाईचा का घात करते सांगा बरं? जर आपण आपल्या हक्कासाठी लढत असलो तर दुसरी बाई आपल्याला खेचत असली तर मग आपण कोणाविरुद्ध हे युद्ध करतोय? आपल्या विरुद्धच. त्यामुळे स्वतःला ओळखायला शिका, स्वतःला सक्षम करा. कारण माहेरी आपण कोण असतोय? पाहुणी. सासरी आल्यावर कोण असतोय? परक्याची लेक, परक्याचा
धन किंवा ही परक्याची लेख. मग आपलं असं काय आहे, एक उंबरठा ज्याच्यावरती आपण त्यांच्यासाठी पण पाहुणे असतो, ह्यांच्यासाठी पण परकी असतोय. म्हणून आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची ओळख निर्माण करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्या दिवशी समोरचं तुम्हाला मान देणार. वाट बघत बसायचं नाही. आपण आपला लढा किंवा आपली ओळख स्वतः निर्माण करायची. स्वतः आधी स्वतःला व्हॅल्यू द्यायला शिका. तुम्ही तुमची सुरुवात कुठून असते माहिती काय? सकाळी एखादी भाजी शिल्लक राहिली तर संध्याकाळी शिळं कोण खाते हो? आपण खाते. का तर लेकरांना, नवऱ्याला, सासऱ्यांना, कुणाला नको म्हणून आपण बायका खात असतोय. मग आपण ह्याऐवजी असं करायचं, थोडी थोडी सगळ्यांच्या ताटात वाढायची. चालणार नाही, कारण सगळेच जण सारखेच काम करत असतात. काही आया असतात नोकरी करणाऱ्या, काही असतात घर सांभाळणाऱ्या, पण प्रत्येकीचं स्थान हे तेवढंच महत्वाचं असतंय आणि तेवढंच हे असते. कारण प्रत्येक स्त्री ही आपल्या घराच्या दृष्टीने पूर्ण स्वतःला झोपून देत असते. मग ती नोकरी करणारी असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे. आणि ह्यासाठी आपण आपल्याला आधी ओळखायला शिका. आणि खरंच आज छान वाटलं तुमच्या गावाचं. खरंच परत एकदा खरंच मनापासून आभार आणि खरंच कौतुक आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना माझा छान नमस्कार आणि गावाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि राजकीय जे काय आहे इथलं मला अजून नो आयडिया, पण खरंच सांगते, जर एखाद्या गोष्टीसाठी एखादा माणूस चांगलं पाऊल टाकतोय तर त्याला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. आणि त्या माणसाला जोपर्यंत आपण त्या स्थानावर नेत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. म्हणून आपण सगळ्यांच्या एकजुटीनंच हे सगळं शक्य आहे. तेव्हा सगळ्यांनी एकमतानं, एक दिलानं सगळ्यांनी चांगल्या व्यक्तीला आपण जेव्हा वरती निवडून आणतो तेव्हा आपल्या सगळ्यांची कामं होतात आणि आपल्या वडंगी गावची जी डेव्हलपमेंट आहे ती त्यातूनच दिसणार आहे. धन्यवाद. खरोखर वहिनी खूप चांगलं बोलल्या वहिनी. कुलकर्णी सर, हा नाही नाही आहेत तुम्ही आहेत. वहिनी तुमच्याकडे काय क्लास वगैरे करतात का? नाही ना? कारण कुलकर्णी सरांचं पण खूप छान. त्यांच्या गावाचं नाव सांगा. हा, तुमचं गाव कुठलं ते सांगा. तर त्यामध्ये आजी विचारायचं. आजीसाठी जोरात टाळ्या वाजवा. बरोबर आहे. ह्या कुठल्या आहेत ते पण कळायला पाहिजे. तुम्ही कुठले आहेत? नमस्कार, मी कागलगावची लेक आहे आणि केरली गावची सुनबाई आहे. माझं आडनाव मृणाली उदय पाटील. तिकडची मी मृणाली हिरुगडे, इकडची मृणाली पाटील. खूप छान. तुम्हाला जर कार्यक्रम आवडला असेल तर सन्माननीय बाबाजी घोरपडे आणि या वहिनी यांच्यासाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. आणि या ज्या टाळ्या वाजून तुम्ही प्रोत्साहन दिले ना, ज्या वेळेस मतदान होईल बाबा उभा राहणार आहेत का नाही राहणार मला माहित नाही, पण सगळेजण भावी आमदार म्हणतायत. जर का आपल्या भागाला असे आमदार लाभले तर आपल्या भागाचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा मी शब्द देऊन या ठिकाणी जाणार आहे. अवघ्या थोड्या वेळातच कार्यक्रम संपणार आहे. कोण पहिल्या नंबरवर, दुसऱ्या नंबरवर, तिसऱ्या नंबरवर आणि चौथ्या नंबरवर अवघ्या काही मिनिटांमध्ये करणार आहे. दिले काय? दिला. चल, या वहिनींना एक फुगे देणार आहे मी. मोठे फुगे आहेत का? मोठे आहेत ना? हा, दे दे एक घ्या वहिनी. सोपी गेम असते आमच्याकडे, शेवटी ही गेम असते. तुम्ही याच्यात आहेत का? नाही ना? नाही. एकदा फुगा चेक करा कोणाची हवा वगैरे जाती का फुग्याची. वहिनी हसणार का होतो ना? हा, तुम्ही तुमचा कंट्रोल करा. इथं काय आता शेवटची गेम फायनल आहे. चला रेडी वहिनी? सगळे रेडी आहेत? फुगा चांगला आहे, कुणाची हवा वगैरे जात नाही. चला रेडी? एक. हा बोला वहिनी. काय काय तिकडून विचार. एकमेकांचा फोडायचा का? तसा नाही काय काही. तुमचा फुगा तुम्हाला फुगवून त्या फुग्यानं आत्महत्या करेपर्यंत फुगवायचा आहे. फुग्यामध्ये 50 लिटर पाणी बसतं. म्हणजे फुगा किती मोठा होत असेल तुम्ही बघा. चला रेडी? एक. खाली पकडा, एकदम फुगा खाली, एकदम सरळ खाली पकडा, सरळ. 3 फुगवा. मला चिमटा नाही घ्यायचा वहिनी, चिमटा नाही घ्यायचा असा. हा फुटल. वा वहिनी जमतंय. पहिल्या नंबरला तुम्हीच आहे. फुगवा. एक नंबर म्युझिक.
फुगवा 2 नंबर. आता एक पैठणी मिळणार, एक उत्तेजनार्थ. ज्यांचा अगोदर फुटत त्यांना पैठणी आहे. लावा ताकद. वहिनी फुग्यात हवा मारते तर फुगा वहिनी हवा मारते. बस तुमचा 4 नंबर फुटला त्या पैठणीचा. या तिघी जणी या पुढे. तुम्ही त्यांच्या जाऊन थांबवली जा. बक्षीस स्टेजवर द्यायचे बाहेर पडलाच पाहिजे. तर बाबांनी हा जो काही कार्यक्रम केला आणि या घराघरातल्या बायकांना बाहेर काढलं त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. आणि मला असं वाटतं की सगळ्याच महिलांनी त्यांचे आभार मानायला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आज तुम्ही इथे बसला आहात आणि त्यांनी हा कार्यक्रम ठेवला. म्हणून आपण आज सगळं आपल्या घरात आवरून पटपट एक तिरंगुळा म्हणून, एक मनोरंजनाचा भाग म्हणून आपण इथं आलो. आणि मला पण असं वाटतं की ठीक आहे, बाबा हे आमदार म्हणून उद्या उभा राहिले तर ते नक्कीच निवडून येतील असं मला मनापासून वाटतं. आणि आय थिंक तुम्हालाही तसंच वाटत असेल. धन्यवाद. तुम्हाला खाली बसले बसले बक्षीस पाहिजे का? पाहिजे? जेवढे पुरुष मंडळी तुम्हाला पाहिजे का? हे बघा, युट्यूबला रमेश परळीकर सर्च करा. युट्यूब वरती रमेश परळीकर सर्च, यांच्याकडे मोबाईल असेल त्यांनी युट्यूबला रमेश परळीकर सर्च केलं की रमेश परळीकर नावाचं माझा युट्यूब चॅनल येईल. कुठल्याही व्हिडिओवरती जा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केला नाही तर तुमचं नाव माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुमचं स्वतःचं नाव टाकायचं. आपल्या गावाचं नाव वडंगे ना, वडंगे पहिल्यांदा वडंगे टाकायचं आणि संपूर्ण नाव टाकायचं. लकी ड्रॉ करून आपण त्याच्यातलं एक नाव काढणार आणि बक्षीस देणार. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नाही आणि आधीच कमेंट टाकली तर कमेंट आमच्यापर्यंत येणार नाही. आणि पूर्ण नाव टाकायचे, अर्ध नाव टाकू नका. म्हणजे नाव आणि आडनाव असं नका टाकू, पूर्ण नाव टाका म्हणजे आपल्याकडे नाव येईल. युट्यूबला सर्च करा रमेश परळीकर. वहिनी तुम्ही ऐकले, तुम्ही खेळात इथपर्यंत आला, जिंकलात, तुम्ही काय सांगाल? छान वाटलं. मी त्या होम मिनिस्टर मध्ये 3ऱ्यांदा भाग घेतला आणि माझा आज पहिल्यांदा नंबर आला. आणि माझ्या बाळाची लई इच्छा होती की मम्मी तू घे तर घेतलं मी आज. त्याच्यामुळे मी इथं पोहोचले. छान वाटलं. बाबांबद्दल काय सांगाल? कार्यक्रम घेतला यांनी, चांगलं वाटलं. आणि महिलांना पण सहभागी होता आलं. आमच्यासारख्या महिला घरी बसून कुठेतरी जायची संधी शोधत असतात. त्या संधीचा आज माझ्याच वतीने तर मला भारी मस्त वाटलं. धन्यवाद. जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. वहिनी तुम्ही तर आलात, तुम्हाला पण खालून पाठवलं होतं बरोबर ना? त्या नको म्हणून तुम्ही जा म्हणल्या. मी पहिल्यांदा सांगितलं तुझ्या नको म्हणतात ना त्याच शिकतात. आणि या वहिनी पहिल्या आल्यात आज. आजच्या होम मिनिस्टर या वहिनी ठरल्यात. तर या वहिनींना काय वाटतं, जरा जोरात टाळ्या वहिनीसाठी वाजवा. सर्वात प्रथम मला खूप जास्त आनंद होतोय. आणि कार्यक्रमाबद्दल जर बोलायचं झालं तर कार्यक्रम फारच सुंदर झालाय. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी आहे इथे. आणि अगदी 5 मिनिटांसाठी नाही गरजपेटी नाही गेले, नाहीतर अदरवाईज पूर्ण वेळ मी इकडे कार्यक्रमासाठी होते. आणि मी पाहतीये तर सुरुवातीपासून एनर्जी एक्सलंट आहे सगळ्यांचीच. की बाबा सुरुवातीला त्या ताईंनी त्यांचा परफॉर्मन्स केला होता तेव्हापासून तुमचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तिथपर्यंत बघितलं तर सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम झालेल्या आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट संताजी दादांनी ऍक्च्युली जे हा प्रोग्राम इथे वडणगेमध्ये करण्याचं ठरवलं त्याच्यावरून मी असं सांगू शकते की वडणगेचा क्राऊड फार मोठा आहे. आता बघितलं तर साधारण 13,000 ते 15,000 अशी काहीतरी लोकसंख्या आहे गावाची. आणि एवढ्या सर्व लोकांपर्यंत त्यांनी आज पोहोचले. फक्त हे पोहोचणं का महत्वाचं आहे, कारण त्यांचं कार्यकाल आता इतक्या वेळापासून व्हिडिओज दाखवत आहेत, तो कार्यकाल सर्व लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. कारण एक नेता म्हणून कसा असावा हे जर बघायचं असेल तर त्या व्यक्तीचं काम आहे ते पहिल्यांदा माहीत असलं पाहिजे सर्व लोकांना. आणि हे असेच कार्यक्रम असतात ज्याच्यातून ते पोहोचलं जातं. आणि खरं सांगायचं तर संताजी दादांचं खूप जास्त आभार की तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन कार्यक्रम घेतलाय आणि लोकांपर्यंत पोहोचलाय. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. या वहिनींना आपण बक्षीस करणार त्याच्या आधी आम्ही बाबांना विनंती करणार की बाबा आपण हे 2 शब्द सगळ्यांसमोर संवाद साधायला. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत बाबांसाठी. हा कार्यक्रम फक्त एक शिवजयंती निमित्त घेतलेला आहे. म्हणजे हे पुढचे जे काय माझा प्रवास आहे तो नंतरचा भाग आहे, त्यासाठी मी आपल्याला भेटायला निवांत येईल. पण मला आपल्या सगळ्यांना एक सांगायचं आहे, आपण आता शेवट अंतिम टप्प्यात आहे, तर आपण उभारून एक महाराजांसाठी सगळेजण एक घोषणा देऊ. सगळेजण बसले पुढचे सगळेजण उठून आपण एक घोषणा देऊ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर 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 हर. आता बसा तुम्ही. आता पर्यटक साहेब पुढचं हे करतील. जय शिवाजी, जय श्रीराम. 3 पैठण्या आहेत आपल्याकडे. त्या 3 पैठण्या द्यायच्या आहेत. 3 नंबरची पैठणी पहिल्यांदा द्यायची, 1 नंबरची पैठणी नंतर द्यायची, नंतर 2 नंबरची. 3 नंबरच्या तुम्ही घेतला, 3 नंबरच्या तुम्ही घ्या. निंबाळकर मॅडम कुठे गेल्या आहेत ना? या ना मॅडम, या. सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडमसाठी. ज्योती चव्हाण वहिनी आहेत 3 नंबरच्या मानकरी. आज त्यांनी श्रीरामाची भूमिका साकारली होती. जरा सगळ्यांचा आवाज बोला, जय श्रीराम. तुम्हाला हे कळायला असेल की देव अस्तित्वात आहे, प्रभू श्रीराम आहे. जर त्यांनी आज प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली नसती तर त्यांना पैठणी मिळाली नसती. एकदा जोरात टाळ्या वहिनींसाठी. अश्विनी धिंडे वहिनीला 2 नंबरची पैठणी जाते. काढा 2 नंबरची पैठणी. घ्या 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 घ्या. हा आता काढा, काढून खांद्यावरती द्या. जिंकलेल्या वहिनींचे कोणाचे मिस्टर आले आहेत का? तुमचे मिस्टर आले का? नाहीये. थांबा इकडे. चला द्या वहिनी. या या. दीपाली पाटील जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजे. अशा आपल्या गावच्या होम मिनिस्टर